केवढं सामान. मंडळी, आम्ही पोहोचलोय पहाटेचे 5 वाजता 11 तासाचा प्रवास करून. आता थोडा आराम करतो आणि मग बाप्पाची तयारी. प्रवासात थकल्याने मी जरा उशिराच उठलो, पण बाकी सर्व मंडळी लवकर उठून बाप्पाच्या तयारीला लागली. किचन मध्ये मम्मी व मामी मोदक बनवित आहेत. तर देवघरात मामा आणि खाऊवाले बाबा सजावट करीत आहे. थोडी सजावट झाल्यावर बाप्पाची प्रतिष्ठापना सुरू झाली. बाप्पाची स्थापना घरचीच मंडळी करतात. त्यांना त्यांच्या आधीच्या पिढीने जसे सांगितले आहे त्याप्रमाणे अगदी साध्या पद्धतीने मनोभावे पूजा केली जाते. त्यासाठी भटजींना बोलावले जात नाही. ही पद्धत मला फार आवडते. आपल्या लाडक्या बाप्पाला मध्यस्थीशिवाय भेटणे जणू. मम्मीने देवघरात रांगोळीची अशी सुंदर वेलपुट्टी काढली आहे. मला खूप आवडली. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचंद्र. प्रतिष्ठापना झाल्यानंतर आपल्या बाप्पाला विघ्नहर्त्याला गाऱ्हाणे घातले जाते. सर्वांवरील विघ्न दूर करून सर्वांचे मंगल होवे त्यासाठी या मंगलमूर्तीला प्रार्थना केली जाते. आमच्या बाप्पाचं सोजवळ रूप. माझा मोरया
घरातील देवांना विसरून कसे चालेल? घराच्या देवांनाही गोड नैवेद्य अर्पण केला जातो. आणि हा बाप्पाचा नैवेद्य. सर्व विधी झाल्यावर मनोभावे आरती सुरू झाली. ओम